Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. राज ठाकरे आणि मोदी एकाच मंचावर आले आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एक ऐतिहासिक घटना घडली। मात्र ज्या हेतूने राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तो हेतू साध्य झाला का? राज ठाकरेंमुळे महायुतीचं मराठी मतांचं गणित जुळेल का? राज ठाकरेंनी मोदींकडे अशा काय मागण्या केल्या ज्यामुळे मराठी मतदार त्यांच्या सोबत राहील? याच गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी माधवी देसाई, मुंबई तकच्या या एक्सप्लेनर मध्ये आपलं स्वागत। 17 मेला शिवाजी पार्कामध्ये राज ठाकरे आणि मोदींची पहिलीच एकत्रित जाहीर सभा पार पडली। या सभेमध्ये राज ठाकरेंनी विरोधकांवर थेट बोलणं टाळलं, मात्र त्यांनी पुन्हा सत्तेत आल्यास मोदींसमोर 7 अपेक्षा व्यक्त केल्या। यापैकी 3 अपेक्षा थेट मराठी मतदारांशी निगडीत किंवा त्यांना प्रभावित करणाऱ्या आहेत। कोणत्या आहेत या अपेक्षा ते आधी पाहूयात। पहिली अपेक्षा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा। दुसरी अपेक्षा, मराठा साम्राज्याचा इतिहास देशभरात शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावा। तिसरी अपेक्षा, छत्रपतींची स्मारक गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती नेमावी। त्यांच्या लिस्टमधील या पहिल्या 3 अपेक्षा मराठी माणसाशी निगडीत आहेत हे विशेष। मात्र यापैकी एकाही मुद्द्याचा मोदींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला नाही। पण हे मुद्दे मांडून राज ठाकरेंनी त्यांचा महायुती सोबत येण्याचा हेतू स्पष्ट केलाय। मी मराठी माणसासाठी महायुती सोबत गेलोय हे ठसवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी याद्वारे केलाय। शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर मराठी मतदार हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेलाय। दुसरीकडे गुजराती आणि इतर परप्रांतीयांची मतं एक गठ्ठा भाजप सोबत आहेत। मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांची मतं काँग्रेसमुळे ठाकरेंच्या बाजूने आली आहेत। मुंबईचे 6ही मतदारसंघ आणि ठाण्याचा विचार केला तर मराठी मतं निर्णायक आहेत। दक्षिण मुंबईमध्ये वरळी शिवडी हा मराठी बहुल भाग आहे। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये दादर, माहीम, धारावी या भागात बहुतांश मराठी मतदार आहेत। उत्तर मध्य मतदारसंघामध्ये विलेपार्लेसारखा मराठमोळा भाग येतो। उत्तर पश्चिम मुंबईमध्ये गोरेगाव, जोगेश्वरी, दिंडोशी भागामध्ये मराठी टक्का जास्त आहे। उत्तर मुंबईमध्ये चारकोप, मागाठाणे, बोरिवली, गोराई या भागामध्ये मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे। ईशान्य मुंबईचा विचार केला तर मुलुंड, भांडूप, विक्रोळीमध्ये बहुसंख्य मराठी भाग आहे। ठाणे, कल्याण, भिवंडीतही मराठी मतं मोठ्या प्रमाणात आहेत। याच सगळ्या मराठी मतांचं ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीसांकडून केला जातोय। राज ठाकरेंच्या बोलण्यानं प्रभावित होणारा एक मोठा वर्ग आहे। त्यांनी मराठी पाट्या असोत की मराठी चित्रपट कायमच मराठीचा मुद्दा लावून धरलाय। त्यामुळे मराठी माणसासाठी लढणारा हक्काचा माणूस अशी त्यांची इमेज आहे। याच इमेजचा फायदा करून घेण्याचा शिंदे फडणवीसांचा प्रयत्न आहे। ठाकरेंकडे झुकलेल्या या मराठी मतांचं विभाजन झाल्यास महायुतीला फायदा होऊ शकेल। राज ठाकरेंनी कळव्यामध्ये झालेल्या सभेत परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला होता। त्यामुळे याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसेल असं बोललं गेलं। मात्र एका बाजूला परप्रांतीयांचा मुद्दा छेडून दुसरीकडे मराठी लोकांना आपल्याकडे ठेवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे। आता मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी असो की शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन किंवा मराठ्यांचा इतिहास असो, हे सगळे मुद्दे मराठी माणसाच्या अस्मितेशी जुळलेले आहेत। आता भर सभेमध्ये राज ठाकरेंनी या अपेक्षा मोदींसमोर व्यक्त केल्या। गेले 2 वर्ष भाजपसोबत असलेल्या शिंदेंनाही अशा प्रकारे मोदींसमोर ठामपणे मागण्या किंवा अपेक्षा व्यक्त करणं जमलं नव्हतं। त्यामुळे मोदींसोबत जाऊन मराठी माणसाला न्याय देणार असे चित्र निर्माण करण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी झालेत। अर्थात राज ठाकरेंच्या या प्रतिमेचा भाजप आणि शिंदेंना खरंच फायदा झालाय का हे 4 जूनला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।